शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। परभणीचे पीआय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, संविधानावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। भारतीय राज्यघटनेचा विजय असो, भारतीय राज्यघटनेचा विजय असो। तर मित्रांनो, आज आपण येथे परभणीमध्ये जी दुःखद घटना घडलेली आहे त्या निषेधार्ह घटनेच्या आपण त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी खरं तर जमलेलो आहे। मित्रांनो, माझा एक प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना, हे सगळ्यात जास्त कोण जगत असेल तर आपले प्रशासन आणि प्रशासनामध्ये असणारे आपले पोलीस बांधव जगत असतात। ज्या पद्धतीनं एक कोणीतरी माणूस चूक करतो आणि अखंड समाजाला त्याचा पट्टा लावला जातो, तशा पद्धतीनं एका पोलिसाने चूक केली आणि सगळ्या अखंड पोलिसांना केलेलं आहे। माझं पण पोलिसांना एक विचारणं आहे, कोणता आंदोलक आजपर्यंत वहीपेन घेऊन तुम्ही बघितलेला आहे की तो रस्त्यावरती बसलेला आहे, आणि जो वहीपेन घेऊन बसलेला आहे त्याला इतक्या अमानुषपणे मारहाण कशी काय होते? त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जे कोणी 50 आरोप महामातेचा जिव्हार अभिवादन करू आजच्या या मोर्चाचं नियोजन करणारे सर्वांनी व माझ्या बंधू भगिनींनी बोलण्यासाठी 2 मिनिटं दिले त्याबद्दल धन्यवाद। संविधान म्हणजे काय असतं? संविधान मिळण्याच्या अगोदर खरंच तुम्हाला आम्हाला माणसासारखं जगवत होतं का? आणि जर माणसासारखंच आपण जगत नव्हतो, त्या संविधानामुळे जगायला लागलो, त्या संविधानाला जर कुणी काल बोट लावत असेल तर त्याला आपण तरी सोडणार का? आज माथे फिरू कुणीतरी येतो, संविधानाची विटंबना करतो, हे परभणीमध्ये घडलं। आणि मला असं वाटत नाही की त्याला कुणीतरी मारलं, अहो लहान मुलाला कुणीतरी मारलं तरी एखादा उठतो 2 फटके मारतो, लहान मुलाला का मारलं? वयस्कर व्यक्तीला कुणी मारलं, शिवी दिली तर कुणीतरी उठतो, का शिवी दिली? अरे आमच्या बापाच्या बापाने संविधान दिलं, त्या संविधानात जर कुणी हात घातला असेल तर आमच्या पोरांनी मारलं। हे जितकं चुकीचं तुम्ही म्हणता, मला असं वाटतं तितकं चुकीचं नाही। आत्मसन्मानाचा विचार आहे, आत्मसन्मान ज्याला आहे तो कुणाला भेटतंय, कुणाच्या बापाला भेटतंय, कुणाच्या लेकाला भेटतंय, कुणाच्या नाताला भेटतंय। आमचा स्वाभिमान म्हणजे आमचं संविधान आहे, आणि त्याला कुणीतरी हात घातलाय त्याचा माथा फिरवणी म्हणावं? अरे माथा फिरवला तुम्ही पुढे केला असेल कदाचित, माथा फिरवला पुढे करून तुम्ही आता 1 जानेवारीचा कार्यक्रम येतो, 2018ला जे झालं ते आता करताय। आणि आज वकील, जो माणूस वकिली शिकतो, ज्या मुलाचं वय 35 आहे, तो मुलगा वकिलीसाठी तिथं गेलेला, ज्यावेळेस संविधानावरती गेला झाला, तर तो मुलगा तिथं कसा शांत बसू शकेल? म्हणून तो पुढे आला, तो मारामारी करण्यात नव्हता, त्याला घरात प्रशासनाने, पोलिसांनी घरात शिरून त्याला उचलून नेले।